मामा, तुम्ही फोनवर म्हणाला होतात की तुम्ही काहीतरी दाखवणार आहात. काय येते? सांगतो. वंश परंपरेनुसार देवी आईचा पुजारी होण्याचा मान मला मिळाला. आमच्या अनेक पिढ्या देवी आईच्या पुजारी होत्या. आमच्या घराण्यामध्ये पूर्वजांच्या काही गोष्टी आठवण म्हणून जतन करून ठेवण्याची एक प्रथा आहे. माझ्या पणजोबांच्या एका पेटीमध्ये ज्या काही गोष्टी जतन करून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये ही पोथी मला सापडली. खरं तर बऱ्याचशा पोथ्या चाळल्या मी, पण त्यामध्ये फक्त देवी आईची स्तुती लिहिलेली होती. पण या पोथीमधले काही शब्द वाचून मला असं वाटलं की या पोथीमध्येच आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. हा बाबोशीचा थेरडा का आलाय अचानक? नीट चेप रे पाय. एवढे तुम्ही अशा उभ्या का? जा जा, स्वयंपाक करा दोघी. काहीतरी चमचमीत करा. जेवायचं की नाही? जा. गडबड आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. ग्रहण सुटायच्या आधी जीव जायला हवा. ग्रहण येत आहे. या ग्रहणाच्या काळातच काहीतरी हालचाल करायला हवी, कारण हा काळच उत्तम काळ आहे माझ्यासाठी. ही पोथी मी वाचून काढली. यामध्ये युद्ध, सर्प, ग्रहण, देवी आईचं जागवणं हे सगळे उल्लेख आहेत. पण या व्यतिरिक्त आणखीन असे काही संदर्भ आहेत जे मला नाही कळले. आपण बघूया या पोथीपासून आपल्याला काही मार्ग सापडतोय का. आबा, नक्की काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला. खरं तर आम्हाला हरल्यासारखं झालं होतं, पण बरं झालं तुम्ही ही पोथी घेऊन आलात. आबा, जसे युग दिव्य त्रेतास गणती, तया साजेसे वीर युद्धात लढती. हेच नेत्रा, हेच ते श्लोक आहे ज्याच्यामध्ये मला काही संदर्भ आढळले होते. जसे युग दिव्य त्रेतास गणती, तया साजेसे वीर युद्धात लढती. रुपालीशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही. लक्ष नका देऊ तिच्याकडे. इतर वाचतो. सुरा असुरांचे भिडे दिव्य सेना, सुरा असुरांचे भिडे दिव्य सेना. अहो व्याही, उघडादार. किती दिवसांनी आलात तुम्ही? बोलायचंय मला तुमच्याशी. सुरासुरांची भिडे दिव्य सेना. काय एवढं लपून छपून चाललंय काय? हा?
सुरासुरांची भिडे दिव्य सेना त्रिनयनेस पाहून रणी दैत्य पळती. ठीक आहे, तुम्हाला नाही उघडायचं का दार? मग मी माझ्या गुलामांना बोलावते, सांगते दार तोडायला. चालेल ना? अगं बोलायचंय मला व्यायांबरोबर. ही आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करणार. आबा, तुम्ही आत्ताच्या आता निघा इथून. आबा चला, तुम्ही लगेच निघा. इथे तुमच्या जीवाला धोका आहे. सावकाश. आणि आबा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, बाहेर गेल्यानंतर विरोचकाच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही. हं? तुम्ही तुमची नजर खाली ठेवा. काही झालं तरी तिच्या डोळ्यात बघू नका. सावकाश. अरे तेरडे चाललास काय? या, मला बोलायचंय तेरडे तुझ्या बरोबर, गप्पा मारायच्या आहेत. मी सावकाश आबा. सावकाश. ए थेरड्या थांब. आबा चला, तुम्ही लक्ष नका देऊ. अरे थांबलं असतं तर बरं झालं असतं. नेत्राची तिरडी उचलायला मदत झाली असती. आता तुझी नात एवढी संकटात आहे तरी निघून चाललायस तू. असं कसं? मनाची नाही निदान जनाची तरी बाळ. चला आबा. थेरडा इथे विनाकारण येणार नाही. काहीतरी कारण नक्कीच असणार. जसे युग दिव्य त्रेतास गणती, तया साजेसे वीर युद्धात लढती. सुरा असुरांची भिडे दिव्य सेना, त्रिनयनेस पाहून रणी दैत्य पळते. समीपे प्रकटला क्षण विजयाचा, परिघात करतो समय ग्रहणाचा. ग्रहणात दैत्यांचा लाभे स्फुरणही, आणिक देवलोकी नाचे मरणही. असे गदग्रहण त्यात भलते विषारी, असुरांचा लाभे शक्ती दुधारी. ग्रहण कंकणी दुष्ट मग आरंभिले, कुणी काळ सर्पाने देवीस डसले. जसे निळकंठाने प्याले हलाहल, तसे प्राशुनी देवी झालीसे निश्चला. जशी मूर्छा लक्ष्मण बंधूस आली, तशी घोर मूर्छा देवीस आली. उन्माद असुरांचा गगनास भिडला, पराभव सुरांचा समोरी प्रकटला. अशा क्लिष्ट वेळी कुणी सर्प आला, देवीस जीवदान देण्या प्रकटला. जसे भान देवीस आले जरासे, प्रतापे तिच्या उलटे पडती फासे. उन्माद असुरांचा ठेचून तेव्हा, रणी रोविते देवी विजयी पताका. असे गदग्रहण दरयुगी एक होते. त्रिनयनेस मूर्छा तत्क्षणी थेट येते. अशा कालखंडात वाढेल विरोचक, जणू पूर्ण सृष्टीस लागेल सूत. जरी कृष्ण विवरापरी भासे सृष्टी, तरी देवी जागे दिसे विजयवृष्टी. इति त्रिनयना गदग्रहण वृत्तांत समाप्ती. खा, पोटभर खा, पण सावकाश खा. व्यवस्थित जेवा. अगो बाई, ठसका लागला ग बाई.
घे 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 पाणी पाणी. गुड. सावकाश सावकाश. ओके. आता मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका आणि लक्षात ठेवा. यापुढे आता कोणी तुमच्या जवळ फिरकलं, तुमच्या जवळ आलं तरी एकमेकांचे गळे धरायचे नाहीत, सुरे काढायचे नाहीत. शांत राहायचं. शांत. येते लक्षात? त्या नेत्राला तुमची या सगळ्या त्रासातून सुटका करायची आहे आणि ते मी होऊ देणार नाही. बरेच संदर्भ आहेत. श्लोकाच्या पहिल्या वेळेतच युद्धाचा आणि त्रेतायुगाचा उल्लेख आहे. सुरा असुरांची भिडे दिव्य सेना, त्रिनेनेस पाहून रणी दैत्य पळती. सूर असुर असुर दैत्य म्हणजे हे सगळं विरोचकाबद्दलच आहे. काय सुंदर दिसताय बिंडोक काकू. आणि काय कमाल फुगडी घातली तो तुम्ही. तो बाबोशीचा म्हातारा सुद्धा थक्क झाला असेल. आणि त्यालाही फुगडी घालायला लावली तुम्ही. वा वा वा, खूपच छान. आता बक्षीस म्हणून ही साडी वगैरे सगळी सोडून ठेवायची काही दिवस. पुन्हा बिंडोक राजाध्यक्ष व्हायचं. पुढे सांगेनच काय करायचं ते. हा, समीपे प्रकटला क्षण विजयाचा, परिघात करतो समय ग्रहणाचा. ग्रहणात दैत्यांचं लाभे स्फुरणही, आणिक देवलोकी नाचे मरणही. म्हणजे विजयाचा क्षण जवळ आला होता, पण ऐनवेळी ग्रहण काळ आला आणि त्यामुळे देवी आईचा घात झाला. ग्रहण काय अर्धवट राजाध्यक्ष. लुक छान वाटतोय हा. आवडलाय घरात सगळ्यांना. एकदम हँडसम दिसताय. पण आता ना आपण ही अर्धी दाढी अर्धी मिशी काढून टाकूया. हा? मग काही दिवसांनी आपण हवं तर अर्ध टक्कल करू, पण आत्ता काढून टाकू. ठीक आहे? ग्रहणाच्या काळात नकारात्मक शक्तींना बळ मिळतं आणि कदाचित त्या नकारात्मक शक्तींमुळेच काहीतरी झालं असेल. पण मग हे असं कुठलं ग्रहण असेल ज्यामुळे ग्रहण काळात देवलोकात सुद्धा मरण दिसू लागलं? गदग्रहण. गदग्रहण. कथ असे गदग्रहण त्यात भलते विषारी, असुरांचं लाभे शक्ती दुधारी. हे गदग्रहण विषारी असतं आणि ह्या काळात असुरांना दुधारी शक्ती मिळते. या काळात असुर आणखी शक्तिशाली होतात. गदग्रहण. पण गद म्हणजे काय? विष. ह्या दोघी माझ्या गुणाच्या लेकी. जे मी सांगेन ते करतात. पण आता लक्षात ठेवायचं, आता तो बाबूशीचा म्हातारा येऊन गेला ना, त्याने नेत्राला काहीतरी सांगितलं असणार. नेत्रा काहीतरी करणार. आपण तयार राहायचं. या युद्धात तुम्ही सगळे विरोचकाचे सैनिक आहात, त्यामुळे
युद्धात विरोचकाच्या बाजूनी तुम्ही आधी लढायचं. छोटा विरोचक तयार रहा. नेत्रा वार करेल, आपण प्रतिवार करायचा. ग्रहण कंकणे दुष्ट मग आरंभिले, कोणी काळ सर्पाने देवीस डसले. ग्रहण कंकणी म्हणजे कंकणाकृती ग्रहण. या गदग्रहणात एका काळ सर्पाने देवीला दंश केला. काळ सर्प म्हणजे अस्तिकाचा प्रियकर दुर्मत. बरोबर बरोबर आत्या, दुर्मद असणार. कारण सुषेणने तर देवी आईला मदत केली होती. जसे निळकंठाने प्याले हलाहल, तसे प्राशोनी देवी झालीसे निश्चल. जशी मूर्छा लक्ष्मण बंधूसा आली, तशी घोर मूर्छा देवीसा आली. म्हणजे देवी आईने हा दंश सहन केला आणि मग देवी आई मूर्छेत पडली, निश्चल झाली. देवी आई मूर्छित पडली. उन्माद असुरांचा गगनास भिडला, पराभव सुरांचा समोरी प्रकटला. म्हणजे देवी बेशुद्ध होती म्हणून असुरांनी उन्माद केला आणि देवी समोर पराभवाची सिच्युएशन उभी राहील. अशा क्लिष्ट वेळी कोणी सर्प आला, देवीस जीवनदान देण्या प्रकटला. सुषेण. सुषेण विरोचकाचा सेवक असून सुद्धा त्याने देवी आईला मदत केली होती. हा तोच संदर्भ असणार. म्हणजे आपल्याला पंचपेटिकेतल्या तिसऱ्या पेटीत जो संदर्भ सापडला होता ते याच्याबद्दलच आहे. जसे भान देवीस आले जरासे, प्रतापे तिच्या उलटे पडती फासे. उन्माद असुरांचा ठेचून तेव्हा, रणी रोविते देवी विजयी पताका. सुषेणने दिलेल्या जीवनदानामुळे देवी आई भानावर आली आणि त्याने असुरांचा उन्माद ठेचून काढला. असे गदग्रहण दरयुगी एक होते. त्रिनयनेस मूर्छा तत्क्षणी थेट येते. अशा कालखंडात वाढेल विरोचक, जणू पूर्ण सृष्टीस लागेल सूतक. म्हणजे हे गदग्रहण प्रत्येक युगात एकदाच होतं. हो, याच विषारी ग्रहणाच्या काळात देवी आई मूर्छित पडते आणि ती मूर्छित पडल्यामुळे काहीच करू शकत नाही. म्हणजे आता देवी आईकडून काहीच मदत मिळत नाहीये. याचं कारण हेच असेल का की आता गदग्रहणाचा काळ सुरू आहे. देवी आई मूर्छित पडली आहे आणि विरोचक शक्तिशाली होत चाललाय. जरी कृष्ण विवरा परी भासे सृष्टी, तरी देवी जागे तिसे विजय वृष्टी. इथे त्रिनयना गदग्रहण वृत्तांत समाप्ती. कृष्णविवर, ब्लॅक होल, जिथे फक्त अंधार असतो. ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की देवी आई मूर्छित पडल्यामुळे सगळीकडे अंधार पसरलेला आहे. पण हा गदग्रहणाचा काळ संपेल आणि देवी आईला जाग येईल आणि मग देवी आईचा विजय होईल. म्हणजे आत्या आता तोच गदग्रहणाचा काळ चालू असणार.
आणि देवी आई मूर्छित पडली आहे. म्हणजे या श्लोकांमधून एक तरी स्पष्ट होतं की ही परिस्थिती बदलणार आहे, ही कायमची नाहीये. म्हणजे एकंदरीत या श्लोकांचा सार काढायचा झाला तर दुर्मदने देवी आईला दंश केला. देवी आई मूर्छित पडली. देवी आई मूर्छित पडली त्या काळाला गदग्रहण म्हणतात. आणि मग सुषेणने येऊन देवी आईला जीवनदान दिलं. हे ग्रहण संपायच्या आधी त्रिनयनेचा सुपडा साफ करायचा. हे युद्धच संपवायचंय.